सुद्धा दैवी शक्तीच्या नावावर कोणावर विश्वास ठेवत असाल तर सावधान, कारण अशोक खरात हे एकच भोंदूबाबा प्रकरण नसून महाराष्ट्रात भोंदूगिरीचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय। गेल्या 13 वर्षात तब्बल 2000 गुन्हे, हो बरोबर ऐकलं तुम्ही, 2000 गुन्हे दाखल झालेत। आणि धक्कादायक बाब म्हणजे यात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना सर्वाधिक आहेत। आजार बरा होईल, अपत्य मिळेल, घरातील समस्या सुटतील अशा बऱ्याच आश्वासनांवर लोकांना फसवलं जातंय। यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्येही हे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसतात। आणि विशेष म्हणजे शहरी लोकांसह गर्भश्रीमंत हाय प्रोफाईल मंडळींमध्येही अंधश्रद्धेचं प्रमाण हे जास्त दिसून आलंय। त्यामुळे सुशिक्षितांचे गटही या जाळ्यात अडकत असतील तर सर्वसामान्य आणि गरीब लोकांमध्ये याचं प्रमाण किती असेल याची केवळ आपण कल्पनाच करू शकतो। म्हणजेच दरवर्षी जवळपास 100 महिला अशा तक्रार करतात, पण प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षाही खूप मोठा असू शकतो। खरं तर भीती, लाज आणि पुराव्यांचा अभाव यांमुळे अनेक प्रकरणं ही समोरच येत नाहीत। पण आपण सावध राहणं हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता तरी जागे व्हा, अंधविश्वासाला बळी पडू नका, कारण अंधविश्वासच कधी कधी सर्वात मोठी फसवणूक ठरू शकतो।